आमदार खासदारांच्या बळावर मूळ पक्ष आणि चिन्ह तुमचंच कसं असू शकतं? शिवसेना कोणाची या संघर्षात सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी हा प्रश्न निर्माण झाला आणि या एकाच प्रश्नात संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आरपार बदलून टाकण्याची क्षमता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं। त्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। याच प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी आता कोर्टामध्ये सुरू झाली आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात असे काही तोडफोड युक्तिवाद केलेत की ज्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर 5 ऑगस्टला ही महत्त्वाची सुनावणी पार पडली। या सुनावणीत नेमकं काय घडलं? कपिल सिब्बल यांनी कोणते 4 महत्त्वाचे युक्तिवाद केले? त्यावर सुप्रीम कोर्टानं कोणत्या 4 गंभीर महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या आणि यामुळे एकनाथ शिंदे गटाचं अवतार कार्य कसं संपू शकतं? याच सगळ्या प्रश्नांचा बिटवीन द लाईन अर्थ या व्हिडिओमध्ये उलगडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। ख्यातनाम वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली। त्यांनी आपल्या युक्तिवादातून संपूर्ण सुनावणीचा रोख हा निवडणूक आयोगाच्या निर्णयातल्या विसंगतींवर आणि शिवसेना पक्ष घटनेवर म्हणजेच शिवसेनेच्या संविधानावर केंद्रित ठेवला। त्यांनी प्रामुख्याने 4 महत्त्वाचे कायदेशीर युक्तिवाद आक्षेप कोर्टासमोर मांडले। पहिला म्हणजे पक्ष घटना आणि निवडणूक आयोगाचा विरोधाभास। निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजूने निकाल देताना एक दावा केला होता। त्यानुसार शिवसेनेची 2013 आणि 2018 मधली सुधारित पक्ष घटना त्यांच्याकडे योग्य त्या फॉर्मॅटमध्ये किंवा रेकॉर्डवरच उपलब्ध नाही। त्यामुळे त्यांनी शिंदेना शिवसेना देताना केवळ 1999च्या पक्ष घटनेचा आधार घेतला। यावर सिब्बल यांनी कोर्टात पुरावे सादर केले। सिब्बल यांनी युक्तिवाद केला की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मार्च 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। या बदललेल्या पक्ष घटनेची माहिती 13 मार्च 2013 लाच आयोगाला रीतसर कळवण्यात आली होती आणि त्यावर आयोगाच्या स्वाक्षरीचा आणि रिसीव्ह केल्याचा स्टॅम्प देखील होता। इतकंच नाही तर 27 फेब्रुवारी 2018 ला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जे संघटनात्मक बदल करण्यात आले होते त्याची माहिती देखील आयोगाला पाठवण्यात आली होती। हे सगळे दस्तऐवज आजही आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत। आयोगाकडे ही घटना रेकॉर्डवर नव्हती तर मग 2013 आणि 2018च्या पक्ष घटनेनुसार पार पडलेल्या सगळ्या निवडणुका आणि नियुक्त्या निवडणूक आयोगानं कशा मान्य केल्या? हाच आयोगाचा अत्यंत मोठा विरोधाभास सिब्बल यांनी उघडा पाडला। दुसरा युक्तिवाद आहे एकनाथ शिंदेच्या नियुक्तीच्या वैधतेचा। सिब्बल यांनी सुनावणीवेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला। त्यांच्या मते शिवसेनेच्या याच 2013 आणि 18च्या पक्ष घटनेनुसार एकनाथ शिंदेची पक्षाचे नेते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतःच नियुक्ती केली होती। 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तेव्हा शिंदे देखील त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते। या सगळ्या काळात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेल्या कोणत्याही आमदारानं ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला किंवा 2013-18च्या पक्ष घटनेला कधीही आव्हान दिलं नव्हतं। मग जोपर्यंत ते सत्तेत होते आणि त्यांना मंत्रिपद मिळत होती तोपर्यंत त्यांना पक्ष घटना वैध वाटत होती। मात्र बंड केल्यानंतर अचानक त्यांना ही घटना अवैध आहे असा साक्षात्कार कसा झाला? असा रोकडा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला। तिसरा मुद्दा आहे, तिसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे 31 आमदारांच्या बंडानं झालेलं पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन। 20 जून 2022 ला महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका झाल्या। त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतांची फाटाफूट म्हणजेच क्रॉस व्होटिंग झालं। त्यानंतर लगेचच 21 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 31 आमदार अचानक चार्टर्ड फ्लाईटनं म्हणजेच खासगी विमानानं खासगी वाहनांनी आधी सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला ते शिफ्ट झाले। हाच मुद्दा मांडताना सिब्बल यांनी उपरोधानं म्हटलं की या सगळ्या आमदारांना अचानक वाटलं की सुरत ही खूप सुंदर जागा आहे म्हणून ते तिथे गेले। हा कोणताही योगायोग नव्हता तर निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी भाजप सोबत केलेला हा पूर्वनियोजित कट होता। या आमदारांनी पक्षाच्या अधिकृत प्रतोदांचा सुनील प्रभूंचा व्हीप पाळला नाही आणि पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकांनाही गैरहजेरी राहिले। पक्षाच्या आदेशाविरुद्ध कृती करणं आणि पक्ष नेतृत्वाचा अधिकार नाकारणं हा संविधानाच्या 10व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 नुसार म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचाच स्पष्ट पुरावा आहे।
त्यामुळं हे सगळे आमदार कायदेशीरदृष्ट्या अपात्रच ठरतात असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. चौथा महत्वाचा युक्तिवाद आहे तो म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातली फुटीची रद्द झालेली तरतूद. शिंदे गटाकडून वारंवार दावा केला जातोय की आमच्याकडे 2/3 बहुमत असल्यामुळं आमच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागूच होऊ शकत नाही. सिब्बल यांनी याच दाव्यातली अक्षरशः हवा काढून घेतली असं म्हटलं जाते. सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं की 2003-2004 मध्ये संविधानाच्या 10व्या परिशिष्टात दुरुस्ती करण्यात आली. त्यात परिच्छेद 3 ज्यात स्प्लिट म्हणजेच पक्षातल्या फुटीला संरक्षण होतं ती पूर्णपणे रद्द करण्यात आली. त्यामुळं आता केवळ विधिमंडळात 2/3 बहुमत आहे म्हणून अपात्रतेपासून संरक्षण मिळत नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळायची असेल बंडखोर आमदारांना तर त्यांच्याकडे केवळ एकच पर्याय असतो तो म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये विलीन होणं. पण शिंदे गटानं कोणत्याही पक्षात विलीनीकरण केलेलं नाही. त्यामुळं केवळ विधिमंडळातल्या तात्कालिक संख्याबळाच्या आधारावर आपण मूळ राजकीय पक्ष आहोत असा दावा करणं घटनाबाह्य बेकायदेशीर आहे. सिब्बल यांनी म्हणजेच ठाकरे गटानं केलेल्या याच युक्तिवादाच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी काही महत्वाचे उपप्रश्न, निरीक्षण आणि टिप्पण्या केल्या आणि याच टिप्पण्या या सगळ्या प्रकरणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पुन्हा ठाकरेंना देऊ शकणाऱ्या ठरू शकतात असं म्हटलं जाते. त्यामुळे आता आपण सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं ते बघू. ही सुनावणी त्रिसदस्यीय पीठासमोर सुरू आहे. यावेळी न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांची टिप्पणी खूप महत्त्वपूर्ण ठरली. ते काय म्हणाले तर यावेळी सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार या घटनापीठाच्या ऐतिहासिक निकालाचा दाखला दिला. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचं हे प्रकरण आहे. याच खटल्याचा म्हणजे घटनापीठानं दिलेल्या निकालाचा उल्लेख करत न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये नमूद केलं की विद्यमान कायद्यानुसार म्हणजे सुभाष देसाई खटल्यानुसार केवळ राजकीय पक्षाचं विधिमंडळ पक्षावर पूर्ण नियंत्रण असतं. राजकीय पक्षानं वैध पद्धतीनं घेतलेला कोणताही निर्णय हा विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो. म्हणजेच निवडून आलेले आमदार किंवा खासदार हे केवळ त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात. ते स्वतः मूळ राजकीय पक्ष असू शकत नाहीत. त्यामुळं विधिमंडळात आमदारांचं बहुमत कितीही असलं तरी ते मूळ राजकीय पक्षाच्या आणि पक्षप्रमुखांच्या निर्णयाला डावलू शकत नाहीत. पक्षप्रमुख सांगतील ते ऐकणं इतकाच भाग त्यांच्या हातात असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलेले गंभीर प्रश्न. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देताना केवळ त्यांच्याकडे असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा म्हणजेच विधिमंडळ बहुमताचा विचार केला होता. न्यायमूर्ती बागची यांनी यावरच बोट ठेवत म्हटलं की आयोगानं इथं चुकीचा निकष लावलाय. आयोगानं केवळ विधिमंडळातल्या बहुमताचा विचार करून मोठी चूक केली आहे. त्यांनी खरा विचार राजकीय पक्षातल्या बहुमताचा करायला हवा होता. मग सरन्यायाधीश सूर्यकांत वेगळं का बोलले? या कायदेशीर घटनात्मक पेचप्रसंगावरच्या सुनावणीवेळी चर्चा करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणातला अत्यंत कळीचा जो अस्पष्ट आहे तो ग्रे एरिया त्याकडे लक्ष वेधलं. सरन्यायाधीशांनी विचारणा केली की राजकीय पक्षातलं बहुमत नेमकं कसं मोजायचं. यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये किंवा पक्षाच्या घटनेमध्ये काही निश्चित सूत्र किंवा निकष ठरवून दिलेले आहेत का? सरन्यायाधीशांच्या मते राजकीय पक्षातलं बहुमत मोजण्याचे स्पष्ट आणि निश्चित कायदेशीर निकष असतील तर भविष्यात अशा प्रकारच्या पक्षफुटी आणि चिन्हांचे वाद वारंवार उद्भवण्यापासून रोखता येऊ शकतात. म्हणजेच असे निकष ठरवावे लागतील असं सरन्यायाधीशांना इथं सूचित करायचं आहे. चौथा मुद्दा आहे तो बहुसंख्येनं बैठकीला हजेरी न लावल्याचा प्रश्न आहे. सुनावणी दरम्यान कोर्टानं सिब्बल यांचं एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. कोर्टानं विचारलं की 21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती तेव्हा बहुसंख्य आमदार त्या बैठकीला अनुपस्थित होते. तसंच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करून अजय चौधरी यांच्या नियुक्तीच्या ठरावावर बहुतांश सदस्यांच्या स्वाक्षऱ्या सह्या देखील नव्हत्या. यावर सिब्बल यांनी स्पष्ट केलं की त्या दिवशी 55 पैकी 31 आमदार आधीच सुरतला पळून गेले होते त्यामुळे ते उपस्थित राहणं शक्यच नव्हतं. मात्र शिवसेनेच्या पक्षघटनेनुसार पक्षप्रमुखांनाच गटनेता बदलण्याचा किंवा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी विधिमंडळ सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांची कायदेशीर आवश्यकता नसते. सुभाष देसाई खटल्यातही घटनापीठानं हे स्पष्ट केले विधिमंडळ गट परस्पर आपला गटनेता किंवा प्रतोद बदलू शकत नाही. सुप्रीम कोर्टातले सिब्बल यांचे 4 युक्तिवाद आणि त्या अनुषंगानं न्यायमूर्तींनी केलेल्या टिप्पण्या यामुळे शिंदे गटाचं अवतार कार्यच धोक्यात आले
असं म्हटलं जातंय. मग शिंदे गटाचं अवतार कार्य कसं धोक्यात येऊ शकतं किंवा आलंय, तर 2022 मधल्या बंडानंतर एकनाथ शिंदेची राज्याच्या राजकारणात एंट्री झाली आणि ठाकरेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली. पण सुप्रीम कोर्टाच्या या महत्वपूर्ण टिप्पण्या आणि चालू असलेला युक्तिवाद अंतिम निकालामध्ये रूपांतरित झाला तर मात्र अवघ्या 4-1 वर्षातच एकनाथ शिंदे गटाचा राजकीय अवतार संपुष्टात येऊ शकतो. आणि यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षाचं वर्चस्व सर्वश्रेष्ठ आहे हा निकष अंतिम निकालामध्ये ग्राह्य धरला तर निवडणूक आयोगानं केवळ आमदारांच्या संख्येवर दिलेला निकाल पूर्णपणे बेकायदेशीर आणि अवैध ठरू शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शिंदेंनी बंडानंतर निर्माण केलेलं मुख्य नेतेपद, हे पद शिवसेनेच्या मूळ घटनेत कुठेही अस्तित्वात नाही. हा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला. हा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला तर शिंदे यांची पक्षावरची पकड कायदेशीररित्या संपुष्टात येऊ शकते. तिसरा मुद्दा आहे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरचा हक्क सोडावा लागू शकतो. अशा परिस्थितीत ठाकरे गट आत्ताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह कायम ठेवू शकतो. यामुळं मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण यांचा वारसाच नसेल तर शिंदे गटाचं राजकीय आयुष्य अल्पजीवी ठरू शकतं. थोडक्यात काय तर शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी आता अंतिम निर्णायक टप्प्यावर आली आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर 6 ऑगस्टलाच शिंदे गटाचे वकील देखील आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. पण आता हा खटला केवळ शिवसेना कोणाची यापुरता लिमिटेड मर्यादित राहिलेला नाही. हा खटला भारताच्या लोकशाही व्यवस्थेच्या भवितव्यासाठी आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्ट आता यावर काय अंतिम निकाल देणार आहे हे बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं, कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठाकरेंसाठी खरंच गेम चेंजर ठरणार का? सुप्रीम कोर्टाची ही भूमिका निकालामध्ये देखील कायम राहील का? आणि खरंच शिंदे गटाचं अवतार कार्य संपुष्टात येईल का? खाली कमेंट करून तुमची रोखठोक मतं नक्की मांडा. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच सखोल कायदेशीर विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.